गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्मावी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्मावी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 76 आमदारकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याइतका नालायक नाही असे स्पष्ट करत बच्चू कडू यांनी आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली। एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना विधान परिषदेची आमदारकी आणि मंत्रिपद देण्याची ऑफर दिली होती, पण त्यासाठी प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करण्याची अट ठेवली होती। यावर बच्चू कडू यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली। विधान परिषदेत एकनाथ शिंदेंचा पाईक म्हणून जाणार नाही असेही त्यांनी यावेळी म्हणाले, पण शेतमजूर दिव्यांगांसाठी एकनाथ शिंदेंसोबत जाऊ शकतो असं म्हणत कडू यांनी शिवसेनेसोबत जाणार असल्याचे संकेत दिले। माजी मंत्री आणि प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली। जनतेसाठी काम करणारा आमचा पक्ष आहे, मुद्दा असेल तरच युती करणारा आमचा पक्ष असून सामंतांसोबत चर्चा झाली पण कोणतीही स्पष्टता नाही। एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव मला मीडियातून समजला, पत्रकार परिषदेनंतर एकनाथ शिंदेंचा निरोप आला तर त्यांना भेटेन, शिंदेंसोबत आमच्या सर्व मागण्या मांडणार आहे असेही त्यांनी यावेळी म्हणाले। मी कडू आहे, चेहरा आनंदी ठेवला नाही तर अजून कडू होईल असा मिश्किल टोलाही त्यांनी यावेळी लगावला। शिवसेना ही मातीतील संघटना आहे, मला कार्यकर्त्यांकडून 15 ते 20 हजार मेसेज आले, मी विधान परिषदेवर जावे अशी लोकांची इच्छा आहे असे बच्चू कडू म्हणाले। तसेच यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभारही मानले। राजकीय निर्णय सर्वसामान्यांना दिलासा देणारे असावेत, पुढे पाऊल टाकताना मोजून मापून टाकावे लागेल। तुम्ही पेढे घेऊन या, सर्व निर्णय आत्ताच सांगितले तर लोक राजनेता म्हणतील का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला। गौतम बुद्धांच्या भूमीत जाऊन आलो, संयम ठेवला, पण आता शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या मागणीवर संयम ठेवणार नाही, आमच्या अनेक मागण्या आहेत त्या शिंदेंसमोर मांडणार आहे असे बच्चू कडू म्हणाले। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।